कथा, संघर्ष, प्रेम आणि नवा आरंभ. मी डायनिंग टेबलवर बसून चहा पीत होते. माझ्या जवळ खूप सारा पैसा होता, सनिस्वी व्यवसाय करणारा नवरा होता आणि सौंदर्य होते. परंतु माझ्या गर्भाशयात एक गंभीर समस्या होती. मी 6 महिन्यांची गरोदर होते, पण दुःखद गोष्ट म्हणजे माझं मूल गर्भाशयातच मरलं. सनीने मला योग्य उपचार करण्यासाठी अनेक डॉक्टरांवर विश्वास ठेवायला भाग पाडलं, आयुर्वेदिक उपचारांपासून ते अन्य उपायांपर्यंत. पण काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस मी विचार करत असताना माझ्या समोर एक तरुण नोकर काचेच्या फ्लॉवर पॉट्सना साफ करत होता. त्याच्या नजरेत एक स्थिरता होती जी मला चकित करत होती. तेव्हा तो थोडा घाबरला आणि लगेच नजर खाली घालून काम करू लागला. काही दिवसांपूर्वीच जुना कामवाला काम सोडून गेला होता. त्याच्या जागी तो 27 ते 28 वर्षांचा तरुण माझ्या घरात काम करत होता. त्याला ड्रायव्हरचं काम देखील करायचं होतं. मला त्याच्याशी बोलायला आवडायचं, विशेषतः जेव्हा मी गाडीत मागच्या सीटवर बसलेली असायची. तेव्हा तो मला आरशात पाहत असायचा आणि मी त्याला पाहताना तो लगेच नजर दुसरीकडे फिरवायचा. गर्भधारणेच्या या कठीण काळात माझा नवरा सनी माझ्यावर चांगलाच वैतागला होता. त्याच्या जगात मी एक बाई होते, पण गरोदर असल्यामुळे माझ्याकडे असलेला आजार त्याला सहन होत नव्हता. प्रत्येक पार्टीत मी जात असताना इतर बायका माझ्याकडून दूर राहत असायच्या. त्यांचा असा समज होता की माझी सावली त्यांच्या मुलांवर पडल्यास त्यांचा मूल मरून जाईल. त्यामुळे माझ्या अश्रूंचा मला लपवावा लागला. सनीच्या सनिस्वी व्यवसायामुळे लोक मला सहन करत होते, पण कोणालाही माझ्या दुःखाबद्दल माहिती नव्हती. एकदा एका पार्टीत मला पुन्हा एकदा निराशा झाली. मी पाहिलं की इतर बायका माझ्या जवळ बोलतही नाहीत. 6 महिन्यांच्या गर्भधारणेनंतर एक बाईसाठी तिचं मूल गमावणं एक मोठी गोष्ट असते. माझं डोळे पुसत मी रिकाम्या चहा कपात पाहत होते. घरात काम करण्यासाठी नोकर होते, त्यामुळे मला काहीच काम नव्हतं. रात्री सनी घरी आल्यावर त्याने माझा नाराज चेहरा पाहून माझ्या वडिलांचा बोलण्याचा विषय काढला. आमचं लग्न आता 8 वर्षे होत आलं होतं आणि या 8 वर्षांत मी 4 वेळा गरोदर झाले होते, परंतु 4ही वेळा निराशा. सनीने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. तो मला दुसऱ्या देशात देखील घेऊन गेला होता. परंतु माझा आजार असा होता की जो काही सोडायचे नाव घेत नव्हता. सनीच्या बोलण्यामुळे मला नेहमीच दुःख होत होतं. तो नेहमी म्हणायचा, 8 वर्ष झाली आहे, पण मी तुझ्या बाबतीत अगदी निराश झालोय. त्याच्या या शब्दांनी मला दुःख होतं. माझ्याकडे संपत्ती होती, पण वारसाच्या आशेने माझं जीवन उदास होत गेलं. एक दिवस सनीने मला दुसऱ्या लग्नाची धमकी दिली. त्याच्या बोलण्याने मी धास्तावले. मी त्याला म्हटलं, तुला काय वाटतं, याच दुःख फक्त तुला आहे का? मला अजून एक अत्याचार नको. सनीने मला सांगितलं की त्याला मूल हवे आहे आणि जर मी अजून काही वर्ष वाया घालवले तर त्याला दुसरी बायको स्वीकारावी लागेल. मी त्याला म्हटलं, तुला पाहिजे तो माझ्यावर इलाज कर. सनीने माझा हात सोडून बाहेर निघून गेला. रात्रभर मी रडत होते. सकाळी उठल्यावर मोलकरीणने मला नाश्ता विचारला. मी म्हटलं, मला काही खाणं नाही, फक्त एक कप चहा दे. मी हॉलमध्ये बसले, जिथे तो तरुण नोकर घराची सफाई करत होता. तो माझ्या चेहऱ्याकडे पाहून विचारला, साहेब, काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही प्रत्येक वेळेला उदास राहता. त्याच्या त्या प्रश्नाने मला धक्का बसला. काही दिवसांनी त्या तरुणाने मला सांगितलं की जर मी माझं दुःख कोणाला सांगितलं तर कदाचित तो प्रॉब्लेम सोडवू शकेल. मी तिथे थोडी गोंधळले. मला कसा डाऊट आला की त्याला माझ्या प्रॉब्लेमची माहिती आहे. त्याने मला सांगितलं की त्या समस्येवर उपाय आहे, पण ते काम मी करू शकत नाही. माझ्या मनात विचार आला, असे काय काम आहे जे मी करू शकत नाही?
अगदी कठीण उपचार करून घेतले होते, पण काहीच फायदा झालेला नाही. त्या तरुणाच्या बोलण्यामुळे माझ्या मनात एक आशा निर्माण झाली. मी त्याला विचारलं, काय उपाय आहे? त्याने मला सांगितलं की जर मी त्याच्या सोबत लग्न केलं तर मला मूल होऊ शकतं. मी विचार केला की आता कोणत्याही किमतीवर मला मूल पाहिजे आहे. दुसऱ्या दिवशी मी त्याच्यासोबत शॉपिंगसाठी बाहेर गेले. गाडीत बसल्यावर मी त्याला विचारलं, काय उपचार आहे? त्याने सांगितलं की काही उपचार आहेत ज्यामुळे मला मूल होऊ शकतं. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. त्याला विश्वास होता की तो मला त्या उपचारांमध्ये मदत करेल. परंतु सनीच्या कडून मला पुन्हा एकदा धोका मिळाला. शॉपिंग मॉलमध्ये मी त्याला एका सुंदर मुलीच्या सोबत पाहिलं. ती त्याची सेक्रेटरी होती. सनी आणि ती मुलगी एकत्र हसत बोलत होते. मला खूप धक्का बसला. मी तिथेच थांबून त्यांना पाहत राहिले. माझ्या मनात विचार आला, हा माझा नवरा आहे जो माझ्यासोबत असे सहन करत आहे. मी त्याला थेट विचारलं, ही कोण आहे? सनीने मला उत्तर दिलं, तू घरी जा, मी तुझ्याशी बोलेन. परंतु माझं रागाने भरलेलं मन शांत झाले नाही. त्यानंतर सनीने माझा हात घट्ट पकडला आणि मला गाडीत ढकललं. त्याने मला धमकावलं की मी शांत बसावं, अन्यथा त्याच्या मनाची शांतता भंग होईल. गाडी थांबल्यावर त्याने मला खोलात नेलं आणि म्हटलं, जर तू असंग राग काढत राहिलास तर मी दुसऱ्या मुलीशी लग्न करीन. मी त्याला म्हटलं, हे सर्व माझं आहे. हा व्यवसाय, हा बंगला, सर्व काही माझं आहे. सनी माझ्या संपत्तीवर गर्व करीत होता. त्याने मला घटस्फोट द्यायची धमकी दिली. माझ्या मनात एक विचार आला की जर सनीने मला सोडलं तर माझ्या जीवनात काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे मी सनीच्या प्रेमात धक्का खाल्ला. सनीने घटस्फोटाचे पेपर तयार करून ठेवले होते. मी उभी राहून त्याला पाहत होते आणि अचानक मला चक्कर आली. त्यानंतर मी बेडवर झोपले होते. डॉक्टर माझी तपासणी करत होते. तो तरुण नोकर माझ्या खोलीत होता. त्याने मला सांगितलं की त्याचं लक्ष मला ठेवण्यात होतं. त्याने मला सांगितलं की सनीच्या रागामुळे मी दुखावले गेले. त्याच्या बोलण्याने मला एक आशा दिली की मला सनीच्या सोबत एकदा प्रेमात पडायला हवं. काही दिवसांनी मी त्या तरुणाबरोबर लग्न केलं. हे माझं अत्यंत कठीण निर्णय होतं. मी 1 महिन्यानंतर गरोदर झाले. मी खूप खुश होते, पण त्याच वेळेस मला पुन्हा एकदा भीती वाटू लागली की 6 महिन्यांनी माझं मूल तर मरून जाणार नाही ना. पण त्यावेळी असं काही झालं नाही. मी एक मुलाला जन्म दिला आणि माझं जीवन बदललं. परंतु सनीच्या प्रेमाबद्दलची भीती अजूनही माझ्या मनात होती. मी रवीला विचारलं, तू मला घटस्फोट दे. त्यावर तो रागाने उत्तर देत होता. त्याने मला सांगितलं की मला सनीच्या प्रेमात धोकेबाज माणसासोबत राहणं नाही. शेवटी मी रवीच्या प्रेमात पडले आणि माझं जीवन नवीन दिशा घेतलं. सनीच्या भूतकाळातील दुःखातून मुक्त होऊन मी एक नवीन सुरुवात केली. माझी कथा संघर्ष, प्रेम आणि नव्या आरंभाची आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.